आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख आहेत। सर, आदित्य ठाकरेंसंदर्भात पोलिसांनी एक उच्च न्यायालयामध्ये आपलं म्हणणं सादर केलं, त्यामध्ये ही आत्महत्याच असल्याचं म्हटलंय। आज मुंबई पोलिसांनी जो अहवाल दिला त्या अहवालामध्ये स्पष्ट सूचना आहे की ही हत्या नसून ही आत्महत्या आहे, तिच्यावर कोणत्या प्रकारचा अत्याचार झाला नाही। आणि ह्या अहवालामुळे राणे कुटुंब तोंडघाशी पडलं आणि एक राणे कुटुंब आणि त्याचा परिवार कुत्र्यासारखे कुठेही भुगतात, काही भुगतात। हा महाराष्ट्रात आज ह्या अहवालामुळे संदेश गेला की या कुत्र्याची किंमत कुत्र्यासारखी आहे, रस्त्यावर भुकत बसतात, यांना भुकू द्या। हा एक संदेश महाराष्ट्रात मराठी माणसाला या अहवालानुसार गेला। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। 5 तारखेला जल्लोष मेळावा मुंबईमध्ये होतोय, तर त्या संदर्भात काय सांगाल? कशा पद्धतीने एकंदरीत ही तयारी असणार आहे आणि तुम्ही एक शिवसैनिक म्हणून तुमची भावना काय? तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी शिवसेनेचं बंड झालं होतं, सेनेचे आमदार फुटले होते, आम्हाला त्यावेळेस जे दुःख झालं होतं सेना फुटायचं आणि आमचं चिन्ह जायचं, त्या दुःखापेक्षा किती पटीनं हा आनंद आहे दोघं भाऊ एकत्र यायचा। ते दुःख, या आनंदापुढे ते दुःख फिक्क आहे। म्हणून हा जो आनंद आहे दोघं भाऊ एकत्र येतील, हा आनंद त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठा आहे। आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाची गेल्या कित्येक वर्षानुवर्षी इच्छा होती की मराठी माणसासाठी ठाकरे बंधू दोन एकत्र यायला पाहिजे। ते आता येणाऱ्या काळात आपल्याला दिसते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की विरोधकांकडून असं म्हटलं जातं हे फक्त मेळाव्यापुरतं एकत्र येतील, नंतर महापालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यांची युती होऊ शकत नाही। त्यांनी त्याचा विचारच नाही करू, युती होते नाही होते। तुम्ही युतीसाठी इच्छुक आहात? नाही, निश्चितपणे युती व्हायला पाहिजे, हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे। खास करून तुम्ही बघा, मुंबईतल्या मराठी माणसाची जी इच्छा आहे की मुंबई हे शिवसेनेच्या ताब्यात असली पाहिजे, हे उद्धव साहेबांच्या ताब्यात असली पाहिजे मुंबईतल्या। पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला वाटते की मुंबई आपल्या ताब्यात असली पाहिजे शिवसेनेच्या। का वाटते? की जेव्हा ग्रामीण भागातला, खेड्यातला, महाराष्ट्रातला मराठी माणूस इथे येते त्याला एक सहारा असते, ते शिवसेना। म्हणून फक्त मुंबईतल्या विषय नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला तो कोणत्याही पक्षाच्या विचारधारेसंग जरी बांधलेला असेल त्यालाही वाटते की मुंबई हे उद्धव साहेबांच्या ताब्यात असली पाहिजे, शिवसेनेच्या ताब्यात असली पाहिजे। आणखी एक प्रश्न असा जो पश्चिम विदर्भ आणि एकंदरीत महाराष्ट्रातल्या शेतकरी आत्महत्या संदर्भात आहे। गेल्या जानेवारी ते मार्च म्हणजे अवघ्या 3 महिन्यात महाराष्ट्रात 767 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात आणि त्यापैकी 373 शेतकऱ्यांच्या आत्महत्या या पश्चिम विदर्भात झाल्यात, ज्यामध्ये तुमचा जिल्हा सुद्धा येतो। एकंदरीत या सगळ्या पार्श्वभूमीवरती या शेतकऱ्यांच्या वारसांना जी मदत दिली आहे त्यामध्ये फक्त 42%च वारसे पात्र ठरलेत, त्याबद्दल काय सांगा? मी सांगतो, जिल्हा समिती एक पात्र अपात्रची समिती असते, त्याच्यात निकष एवढे चुकीच्या पद्धतीने लावल्या जातात। आता मला सांगा, शेतकऱ्यांना आत्महत्या केली, कर्जापायी केली, विषय संपला। म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांना आत्महत्या केली त्याला कोणते निकषच लावला नाही पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याला पात्र केलं पाहिजे आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त करायला पाहिजे। शेतकऱ्याला जोपर्यंत आपण कर्जमुक्त करणार नाही, शेतकऱ्याला जोपर्यंत सहारा देणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्याची परिस्थिती खूप बिकट झाली। तुम्हाला सांगतो, कर्ज तर आहेच, तुम्ही पहा दुष्काळ, वेळोवेळी दुष्काळ येते। आता कांद्याचं पीक 2 महिन्यापूर्वी, 1-1.5 महिन्यापूर्वी कांद्याचं पीक विदर्भात आमच्या निघत होतं, पूर्ण कांद्याचं नुकसान झालं। म्हणजे निसर्गही शेतकऱ्यासोबत राहत नाही आणि सत्ताधारी बी शेतकऱ्यासोबत राहत नाही, फक्त शेतकऱ्याचा हे फायदा घेतात, शेतकऱ्याचे मतं घेतात। तुम्ही पहा, देवेंद्रजींनी काय म्हटलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी देऊ। कुठं गेलं? कर्जमाफी का दिली नाही? नक्कीच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून ते अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, या सगळ्या मुद्द्यांना आमदार नितीन देशमुख यांनी त्यावरती प्रकाश टाकला, त्यावरती हात घातलाय। या सगळ्या मुद्द्यासह ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही महाराष्ट्राची इच्छा असल्याचं मत सुद्धा आमदार नितीन देशमुख यांनी व्यक्त केलंय। कॅमेरा पर्सन गणेश कानडेसह भरत मोहोळकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।